नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आजपासूनचा नवीन हवामान अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आज आहे 6 एप्रिल 2024 आणि 6 एप्रिल ते जवळपास 15 एप्रिल 2024 पर्यंतचा नवीन हवामान अंदाज पंजाब रोडच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे आणि हाच नवीन हवामान अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। राज्यातल्या विविध भागामध्ये गारपीट, वारा व विजेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। जिल्हानिहाय आपण हवामान अंदाज याचबरोबर विभागनिहाय हवामान अंदाज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कोणत्या भागामध्ये कोणत्या तारखेला अवकाळी पाऊस पडणार, गारपिटीसह विजांसह पाऊस पडणार याचा संपूर्ण आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, आज आहे 6 एप्रिल 2024 आणि आजपासून राज्यातल्या विविध भागामध्ये अवकाळीसह, गारपिटीसह, वाऱ्यासह पावसाची शक्यता पंजाब माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण कोणत्या तारखेला कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे हे सुद्धा बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, 7 एप्रिल 2024 पासून पूर्व विदर्भामध्ये गारपीट व वारा व विजेसह पावसाची शक्यता आहे। त्यामुळे पूर्व विदर्भातील जे काही सर्व जिल्हे आहेत, या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक अलर्ट आहे, त्याचा इशारा म्हणून पंजाब माध्यमातून माहिती देण्यात आलेली आहे। आणि 7 एप्रिल ते जवळपास 12 किंवा 13 एप्रिल 2024 दरम्यान पूर्व विदर्भामध्ये गारपीट, वारा व विजेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढची तारीख आहे 8 एप्रिल 2024 आणि 8 एप्रिल, 9 एप्रिल, 10 एप्रिल, 11 एप्रिल व 12 एप्रिल दरम्यान पश्चिम विदर्भामध्ये गारपीट, वारा व विजेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। भाग बदलत पाऊस पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये पडणार आहे। हा अलर्ट पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांसाठी आहे। याचबरोबर मराठवाड्यातील परभणी, बीड, उस्मानाबाद, धाराशिव, लातूर, याचबरोबर नांदेड, हिंगोली किंवा मराठवाड्यातील सर्व 8 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एक महत्त्वाची बातमी, ती म्हणजे 9 एप्रिल, 10 एप्रिल, 11 एप्रिल व 12 एप्रिल दरम्यान मराठवाड्यातील सर्व 8 जिल्ह्यामध्ये गारपीट, वारा व विजेसह जोरदार पावसाची शक्यता, अवकाळी पावसाची शक्यता पंजाब माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे। मराठवाड्यामध्ये आजपासून वातावरण बिघडलेलं आहे, ढगाळ वातावरण सर्व ठिकाणी दिसत असेल आणि त्यानुसार पंजाब माध्यमातून हा अलर्ट, त्याचा इशारा देण्यात आलेला आहे। त्यामुळे मराठवाड्यामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये गारपीट, वारा व विजेसह पावसासह अवकाळी पावसाची शक्यता पंजाब माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा हवामान अंदाज आहे मध्य महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी। त्यामध्ये 9, 10, 11 व 12 एप्रिल दरम्यान मध्य महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना एक अलर्ट, त्याचा इशारा म्हणून 9 ते 12 एप्रिल दरम्यान मध्य महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आणि याचबरोबर कोकणपट्टी व उत्तर महाराष्ट्रामधील विजेंसह, गारांसह, वाऱ्यांसह 10, 11 व 12 एप्रिल दरम्यान पावसाची शक्यता पंजाब माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे। मित्रांनो, दररोज राज्यात वेगवेगळ्या भागामध्ये पाऊस हा विजेसह पडणार आहे, वाऱ्यासह पडणार आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी हा पंजाब नवीन हवामान अंदाज लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे। एकंदरीत सर्व परिस्थिती जर बघितली तर आज आहे 6 एप्रिल 2024 आणि आजपासून वेगवेगळ्या भागामध्ये, राज्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये आणि वेगवेगळ्या विभागामध्ये वाऱ्यासह, विजेसह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। ज्यामध्ये पूर्व विदर्भामध्ये 7 तारखेपासून सुरुवात होणार आहे, पश्चिम विदर्भामध्ये 8 तारीख, मराठवाड्यामध्ये 9, 10, 11, 12, याचबरोबर मध्य महाराष्ट्र 9, 10, 11, 12, याचबरोबर कोकणपट्टी, उत्तर महाराष्ट्र 10 ते 12। दररोज वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये पाऊस पडणार आहे। मित्रांनो, याच्या अगोदर पंजाब माध्यमातून हवामान अंदाज सांगलेला होता की 29, 30 व 31 मार्च दरम्यान पाऊस पडणार, त्या पद्धतीचा पाऊस पडला परंतु तो कमी स्वरूपाचा अवकाळी पाऊस होता। परंतु जे काही सध्या हे जे काही नवीन हवामान अंदाज सांगलेला आहे, या हवामान अंदाजामध्ये गारपीट, विजा व वाऱ्यासह पाऊस असणार। त्यामुळे हा पाऊस सर्वात जास्त, त्याहीपेक्षा जास्त अवकाळी पाऊस असणार आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या शेती पिकांचं, गुराढोरांचं संरक्षण करावं। आणि हा नवीन हवामान अंदाज पंजाब माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे आणि 6 एप्रिल ते जवळपास 13 एप्रिल 2024 पर्यंतचा हा नवीन हवामान अंदाज पंजाब आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण विभागासह जिल्हानिहाय जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमच्या भागामध्ये कशा पद्धतीचं वातावरण आहे हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की लिहा। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।